नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे जनरल नॉलेज या विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हिंदुस्तान मशीन टूल्सचा महत्त्वाचा प्रकल्प कार्यरत आहे? बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हिंदुस्तान मशीन टूल्सचा महत्त्वाचा प्रकल्प कार्यरत आहे? तर ते कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे? पिंजोर, जे की हरियाणा राज्यामध्ये आहे। पर्याय क्रमांक 3 क। प्रश्न क्रमांक 36, खाली 4 स्वतंत्र विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, कोणतं विधान चुकीचं आहे आपल्याला हे विचारलेले। त्याच्यामध्ये देशातील एकूण वीज उत्पादनात औष्णिक विजेचा वाटा सर्वाधिक आहे, हे विधान बरोबर आहे। त्याच्यानंतर देशातील बहुतेक लोहपोलाद प्रकल्प दगडी कोळशाच्या क्षेत्राजवळच उभारले गेले आहेत, हे बरोबर आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे सुती वस्त्र उद्योग राज्य होते, हे पण बरोबर आहे। परंतु याच्यामध्ये जे लोहपोलाद क्षेत्रात देशातील सर्वाधिक रोजगार एकवटला गेला आहे, हे विधान काय आहे? चुकीचं आहे। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 3 क। प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? बघा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पहिलं काय आहे? फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, हे काय आहे? अहमदाबाद या ठिकाणीच आहे। त्याच्यानंतर नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी, हे काय आहे? हैदराबाद या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र, हे काय? कल्पक्कम या ठिकाणी आहे। परंतु इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो काय आहे? तर इस्रो हे चंदीपूर या ठिकाणी नाही। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक ड। प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोठे टेलिप्रिंटर्सचे उत्पादन केले जाते? बघा, खालीलपैकी कोठे टेलिप्रिंटर्सचे उत्पादन केले जाते? तर ते कोठे केले जाते? चेन्नई या ठिकाणी केले जाते। पर्याय क्रमांक ब। प्रश्न क्रमांक 39, भारतातील डॅश डॅश या राज्यात तेल रासायनिक पेट्रोकेमिकल उद्योगाचा विकास तुलनात्मकदृष्ट्या अधिक झाला आहे? बघा, भारतातील डॅश डॅश या राज्यात तेल रासायनिक उद्योगाचा विकास तुलनात्मकदृष्ट्या अधिक झाला आहे, तर ते कोणत्या राज्यात झालेला आहे? गुजरात या राज्यात झालेला आहे। पर्याय क्रमांक ब। प्रश्न क्रमांक 40, बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद प्रकल्पाच्या उभारणीस खालीलपैकी कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे? बघा, बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद प्रकल्पाच्या उभारणीस कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे? तर कोणत्या देशाचे लाभलेले आहे? रशिया देशाचे लाभलेले आहे। पर्याय क्रमांक 1 अ, रशिया। प्रश्न क्रमांक 41, सागरमाथा नावाचे हिमालयाच्या कुशीतील निसर्गरम्य वनोद्यान खालीलपैकी कोठे आहे? बघा, जे सागरमाथा नावाचे हिमालयाच्या कुशीतील निसर्गरम्य वनोद्यान जे आहे ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ते कुठे आहे? नेपाळ या ठिकाणी आहे। पर्याय क्रमांक क, नेपाळ। प्रश्न क्रमांक 42, ग्रँड ट्रंक हा रस्तेमार्ग खालील 2 शहरांना जोडतो? बघा, ग्रँड ट्रंक हा रस्तेमार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर तो कोणत्या 2 शहरांना जोडतो? कोलकाता व अमृतसर। पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 43, खालील भारतातील काही ठिकाणी व ते ठिकाणे ज्या लघु उद्योगाबद्दल प्रसिद्ध आहेत ते लघुउद्योग यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? बघा, लघुउद्योग आणि ते लघुउद्योग यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, तर ते कोणत्या ठिकाणी आहेत व कोणती जोडी ही चुकीची आहे हे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे। तर बघा, पहिलं काय आहे? तिरुअनंतपुरम, जेथे हस्तिदंताच्या वस्तू तयार केल्या जातात, हे बरोबर आहे। त्याच्यानंतर बनारस, रेशमी साड्या आणि भरतकाम याच्यासाठी बनारस प्रसिद्ध आहे। त्याच्यानंतर कोडगू हे काय आहे? या ठिकाणी मधुमक्षिका पालन मोठ्या प्रमाणात केले जाते, हे मधुमक्षिका पालनासाठी प्रसिद्ध आहे। परंतु मीरत या ठिकाणी भरतकाम केले जात नाही।
म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे तर पर्याय क्रमांक ड मिरत भरतकाम. प्रश्न क्रमांक 44 सर्वाधिक जंगले असलेले भारतातील राज्य म्हणून पूर्वी आसाम प्रसिद्ध होते. आसाममध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात. बघा, सर्वाधिक जंगले असलेल्या भारतातील राज्य, सर्वाधिक जंगले असलेले पूर्वी भारतातील राज्य म्हणून आसाम राज्याला ओळखले जात होते. तर हे आसाममध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात तर आसाममध्ये सदाहरित वने आढळतात. पर्याय क्रमांक ब सदाहरित वने. प्रश्न क्रमांक 45 खालील भारतातील काही लघुउद्योग व लघुउद्योगाकरिता प्रसिद्ध असलेले ठिकाणे यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे. बघा, काय दिलेलं आहे की लघुउद्योगाकरिता दिलेल्या प्रसिद्ध ठिकाणे व त्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. याच्यामध्ये पहिले काय आहे, विड्या बनविणे जे की दिंडीगुल तमिळनाडू या ठिकाणी आहे, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर रेशीम कमविणे जे की सोलकुची आसाम या ठिकाणी आहे, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर कोले बनविणे मंगरूळ कर्नाटक, हे पण काय आहे, बरोबर आहे. परंतु हस्तिदंताच्या वस्तूसाठी जयपूर राजस्थान हे ठिकाण प्रसिद्ध नाही, म्हणजे हे ठिकाण योग्य नाही. तर पर्याय क्रमांक ड काय राहील आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 46 भारतातील टिंबटिंब हे शहर सध्या 2 राज्य व 1 संघराज्य प्रदेश यांच्या राजधानीचे ठिकाण आहे. बघा, भारतातील डॅश डॅश हे शहर सध्या 2 राज्य व 1 संघराज्य प्रदेश यांच्या राजधानीचे ठिकाण आहे. हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. बघा, तर ते कोणतं आहे, चंदीगड. पर्याय क्रमांक क चंदीगड. प्रश्न क्रमांक 47 खालील देशातील काही प्रमुख शहरे व ती शहरे ज्या नद्यांच्या काठी वसली आहेत त्या नद्या यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी ओळखा. बघा, खाली काय दिलेली आहेत, काही नद्या दिलेल्या आहेत आणि त्या नद्यांच्या काठी काही शहरं वसलेली आहेत. परंतु त्यापैकी 3 जोड्या बरोबर आहेत, परंतु एक ही काय आहे, चुकीची आहे. तर ती आपल्याला येथे ओळखायला सांगितलेली आहे. बघा, पहिलं काय आहे, श्रीनगर झेलम. तर श्रीनगर हे शहर झेलम नदीकाठीच वसलेले आहे. त्याच्यानंतर लखनौ गोमती, तर लखनौ हे शहर गोमती या शहरांच्या नदीच्या काठी वसलेले आहे. त्याच्यानंतर कोलकाता हे हुगळी या नदीच्या काठीच वसलेले, परंतु भुवनेश्वर हे महानदीच्या काठी वसलेले शहर नाही. म्हणजेच आपली चुकीची जोडी योग्य उत्तर काय राहील, पर्याय क्रमांक ड भुवनेश्वर महानदी. प्रश्न क्रमांक 48 सतलज ही खालीलपैकी कोणत्या प्रणालीतील नदी आहे. बघा, सतलज ही खालीलपैकी कोणत्या प्रणालीतील नदी आहे तर ती कोणत्या प्रणालीतील नदी आहे, सिंधू नदी प्रणाली. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 49 खालील प्रत्येक गटात गंगेच्या 2 उपनद्यांची नावे दिली आहेत. त्यापैकी कोणत्या गटातील दोन्ही नद्या उत्तरवाहिनी आहेत. बघा, खालील प्रत्येक गटात गंगेच्या 2 उपनद्यांची नावे दिली आहेत. त्यापैकी कोणत्या गटातील दोन्ही नद्या उत्तरवाहिनी आहेत तर जे की चंबळ व बेटवा ह्या दोन्ही नद्या काय आहेत, उत्तरवाहिनी आहेत. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी डॅश डॅश ही नदी विद्या व सातपुडा पर्वतांच्या दरम्यान वाहते. बघा, खालीलपैकी कोणती नदी विद्या व सातपुडा या पर्वताच्या दरम्यान वाहते तर कोणती नदी वाहते, नर्मदा. पर्याय क्रमांक अ नर्मदा. प्रश्न क्रमांक 51 खालीलपैकी कोणती नदी दक्षिणेकडून वाहत येऊन गंगेस मिळते. बघा, खालीलपैकी कोणती नदी दक्षिणेकडून वाहत येऊन गंगेस मिळते तर जी सोन नदी आहे ती काय होती, दक्षिणेकडून येऊन गंगेस मिळते. पर्याय क्रमांक क सोन नदी. प्रश्न क्रमांक 52 खालीलपैकी कोणत्या नदीस आपण पश्चिम वाहिनी म्हणून ओळखतो. बघा, खालीलपैकी कोणत्या नदीस आपण पश्चिम वाहिनी म्हणून ओळखतो तर जी की नर्मदा नदी आहे तिला आपण पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखतो. पर्याय क्रमांक क नर्मदा. प्रश्न क्रमांक 53 खालीलपैकी कोणत्या राज्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही अथवा
ते चहूबाजूने जमिनीने वेढलेले आहे. बघा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की ज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही आणि ते चहूबाजूनं काय झालेलं आहे, जमिनीने वेढलेलं आहे. तर ते कोणतं आहे? बिहार. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सूनचे आगमन सर्वप्रथम होते? बघा, खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सूनचे आगमन सर्वप्रथम होते? तर जो की पश्चिम घाट प्रदेश आहे, या पश्चिम घाट प्रदेशात काय होतं की सर्वप्रथम मान्सूनचे आगमन होते. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 55. अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? बघा, अयोध्या हे जे शहर आहे, हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. बघा, अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर हे शहर घागरा, ज्याला की आपण शरयू नदी म्हणतो, या नदीच्या काठी अयोध्या हे शहर वसलेले आहे. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी कोणते शहर चंबळ नदीच्या काठी वसले आहे? बघा, खालीलपैकी कोणते शहर चंबळ नदीच्या काठी वसले आहे? तर जे कोटा शहर आहे, हे काय झालेले आहे, चंबळ नदीच्या काठी वसलेले आहे. पर्याय क्रमांक ब, कोटा. प्रश्न क्रमांक 57. हैदराबाद शहर डॅश डॅश या नदीच्या काठी वसले आहे? बघा, हैदराबाद शहर हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर हे शहर मुसी या नदीच्या काठी वसलेले आहे. पर्याय क्रमांक अ, मुसी. प्रश्न क्रमांक 58. महानदीने आपला त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यात निर्माण केला आहे? बघा, महानदीने आपला त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यात निर्माण केला आहे? तर नदीने आपला जो त्रिभुज प्रदेश आहे, तिनं ते ओडिसा या राज्यात निर्माण केला आहे. पर्याय क्रमांक अ, ओडिशा. प्रश्न क्रमांक 59. गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा, हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. आपल्याला राज्य व राजधान्या काय पाहिजे, पाठच पाहिजेत, कारण की राजधानीवर प्रत्येक परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न हा विचारला जातो. तर गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर गंगटोक ही सिक्कीम राज्याची राजधानी आहे. पर्याय क्रमांक ड, सिक्कीम. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी डॅश डॅश ही मुस्लिम जमात केरळ राज्यातील मलबार परिसरात राहते? बघा, खालीलपैकी कोणती मुस्लिम जमात ही केरळ राज्यातील मलबार या परिसरात राहते? तर कोणती? मोपला ही जी मुस्लिम जमात आहे, ती केरळ राज्यातील मलबार या परिसरामध्ये राहते. पर्याय क्रमांक ब, मोपला. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या खेत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.